आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। जगभरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय। पुढच्या काळामध्ये पाण्याची अतिभीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। पिण्याच्या पाण्यासाठी युद्ध होण्याची शक्यता आहे। पिण्याच्या पाण्याअभावी माणूस तडफडून मरण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाण्याची उधळपट्टी करत असाल तर तुमच्या पुढच्या पिढीला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आणि त्यामुळे रहा खबरदार। पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी करताय, खबरदार। जगावर घोंगावतंय पाणी संकट। पाणी संपणार, माणूस नष्ट होणार। पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी करत असाल तर थांबा, कारण आता तुम्ही जे पाणी वाया घालवताय त्या पाण्यासाठी तुम्हाला वणवण करावी लागणार आहे। संयुक्त राष्ट्रांसाठी इक्वेडक्ट या संस्थेने तयार केलेल्या एका अहवालानुसार भारतात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे। देशाला आणि देशातल्या अनेक महानगरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना यापुढच्या काळात करावा लागणार आहे। भारतातल्या दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, इंदूर, बडोदा, श्रीनगर, राजकोट या शहरांमधील पाणी समस्या तीव्र झाली असून पुढच्या काळात यातल्या काही शहरांमधील लोकांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते असं तज्ञ सांगतात। पावसावर एवढा अवलंबून आहे आणि त्याचा उपसा जर 90% खेड्यामध्ये होत असेल सर्व, तर हे दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे। म्हणून तुम्ही जर बघाल मध्ये तर साऊथ आफ्रिकेमध्ये बऱ्याच जागी तेच झालं। आपल्या बंगलोरला पाणी नव्हतं, जर तुम्ही ऐकलं असेल पेपरला, पाणीच नव्हतं, प्यायला पाण्याचं सुद्धा अडचण आहे। अशा कित्येक शहरामध्ये अशी परिस्थिती उद्भवल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात। त्यामुळे पाणी हे दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे। त्यासाठी आपल्याला पिण्याचं पाणी किंवा गोड्या पाण्याची काळजी करून ते अति काटकसरीने वापरणं हेच आपलं पहिला उद्देश असला पाहिजे, पहिलं धोरण शासनाचं असलं पाहिजे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाहीये। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जागतिक स्वरूपाचा झालाय। कुणीतरी पुढचं महायुद्ध पिण्याच्या पाण्यावरून होईल असं सांगितलं होतं, ते आता खरं वाटू लागलंय। पिण्याच्या पाण्याची समस्या भारत, बहरीन, सायप्रस, कुवेत, लेबनॉन, ओमान, कतार, UAE, सौदी अरेबिया, इस्रायल यासह जगातील 25 देशांमध्ये पाणी प्रश्न गंभीर आहे। 25 देशांच्या यादीत भारत 24व्या स्थानी आहे। जगातील 110 कोटी लोक भीषण पाणी टंचाईचा सामना करतायत। जगात पिण्याचं पाणी मुबलक होतं, पण मानवाच्या हव्यासापायी पृथ्वीवरील पिण्याचं पाणी कमी होऊ लागलंय। पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या टंचाईला अनेक कारणं असल्याचं तज्ञ सांगतात। वेगानं वाढणारं शहरीकरण, पाण्याचं ढिसाळ व्यवस्थापन, पिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा बेसुमार उपसा, वातावरण बदल, बदललेलं पावसाचं वेळापत्रक, पाणी पुरवठा उपाययोजनांचा अभाव, नदी, तलाव, सरोवरांचं वेगानं झालेलं प्रदूषण या कारणांमुळे भारतासह जग तीव्र पाणी टंचाईच्या उंबरड्यावर उभं राहिलंय। जी आपली गरज आहे त्यामध्ये आपण योग्य नियोजन न करत असल्यामुळं मानवाची जी डिमांड आहे ही वाढते आहे आणि त्याप्रमाणे आपण योग्य त्याचं नियोजन न करत असल्यामुळे दुर्विश्वास आहे। भारतातला चेन्नई असेल, दिल्ली असेल किंवा बेंगलोर अशी मोठी मोठी महानगरे जे आहेत हे देखील येत्या काळामध्ये त्याच्याकरता दुर्भिक्ष त्या ठिकाणी लाभ म्हणजे मोठं होईल। जल ही कल है अशी एक संकल्पना आहे आणि आता ती राबवायची वेळ आली आहे। आज चेन्नई, बंगळुरूमध्ये भीषण पाणी समस्या आहे। ही वेळ तुमच्यावरही येण्याची शक्यता आहे, कारण आजही मराठवाड्यातल्या संभाजीनगर, लातूर, जालना या शहरांमध्ये 4 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे हीच वेळ आहे जाग होण्याची। ज्या दिवशी पृथ्वीवरील पिण्याचं पाणी संपेल तेव्हा माणूसही पृथ्वीवरून संपलेला असेल। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।